नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहतोय की आपल्या सोशल मीडियावरती आजूबाजूला घबाडकुंड हा चित्रपट, त्याचं टीजर असतील, गाणी असतील आपल्याला पाहायला मिळतात. एक काहीतरी भयपट आहे, तुंबाड किंवा तुमचा मुंजा असेल की अशा हॉरर सिनेमांचं एक काम मिळते. पण ह्या चित्रपटाच्या मागे बरेच कलाकार, तंत्रज्ञ काम करतात. अशाच एक तंत्रज्ञाला आपण भेटतोय. योगेश क्षीरसागर आणि शशिकला पवार यांना, जे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत आणि यांनी सुंदररित्या या चित्रपटाचं काम केले. या चित्रपटाविषयी आपण अधिक जाणून घेऊया. नमस्कार, तुमच्या दोघांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्टुडिओमध्ये. नमस्ते. योगेश दादा, आता घबाडकुंड हा चित्रपट आता येतोय, सगळ्यांना आपण पाहतोय सोशल मीडियावरती, खूप काही त्याला उत्सुकता आहे. तर नक्की काय विषय आहे किंवा कशा पद्धतीने आपण ते काम केलेले? या पिक्चरचे डिरेक्टर प्रीतम पाटील, रसिक कदम सर होते. त्या पिक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्या घबाड म्हणल्यानंतर ते एक काहीतरी लक्षात सोनं, येतं की हां. बाबा सोनं नाणं किंवा काय पैसा अडका वगैरे घबाड जे काय मिळालं असेल ते पाहिजे. घबाड मिळू शकतं वगैरे. बरोबर. त्याच पद्धतीचं ते घबाड म्हणूनच आहे की जेणेकरून ते मिळण्यासाठी काय प्रयत्न करतात लोक, भले बरोबर आहे. कोणी असो, आर्टिस्ट कुशल बद्रिका असो, नाही तर देवदत्त नागे असो, नाही तर शशांक दादा असो, संदीप पाठक आहेत ना, संदीप त्याच्यामध्ये. पाठक असो, बरोबर आहे. कोणी असू दे, ते प्रयत्न करतात आणि त्याच्यावरतीच ती पुढं पूर्ण स्टोरी आहे. थोडासा तो मूवी फ्लॅशबॅक. म्हणजे असा आहे की तो बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. त्यामुळं 19 जूनला नक्कीच तुम्ही बघावं सगळ्यांनी, असं नाही, माझं नक्की मत. नक्की, त्यासाठीच आपण जमलेलो आहोत. तर साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणजे हा साऊंड रेकॉर्डिंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे काय होतं की चित्रपटामध्ये आपण नेहमीच म्हणतो की नायक, नायिका, खलनायक, डायरेक्टर, कॅमेरामन, याच्या पलीकडे बरीच डिपार्टमेंट आहेत. जसं आर्ट डिरेक्शन, मेकअप, कॉस्ट्युम, तसं साऊंड डिझायनिंग, साऊंड बीजीएम, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणतो, फॉली म्हणतो. तर साऊंड रेकॉर्डिंग करणं, त्याच्यामध्ये बरेच म्हणजे पहिल्यांदा ते डबिंग वगैरे केलं जातं. मध्ये खूपसे प्रकार आहेत की जेणेकरून पायलट साऊंड जो आजकाल फिल्मला करतात की बाबा नंतरून स्टुडिओत जाऊन डबिंग वगैरे करतात. नंतरून फॉली म्हणजे समजा चालत असेल तर तो पायाचा आवाज करणं रेकॉर्ड, घुंगराचा आवाज असेल तर घुंगराचा, काही पडल्याचा असेल तर पडल्याचा, म्हणजे तो फॉली हा प्रकार त्याला म्हणतात. साऊंड पायलटमध्ये काय जातो की बाबा आर्टिस्ट जो बोलतोय किंवा बाकीचे जनरल बूमवरती आवाज घेऊन की जेणेकरून तो आर्टिस्टला डबिंगला काही प्रॉब्लेम नको, म्हणून तो ॲक्च्युली पायलट साऊंड रेकॉर्ड केला जातो. नंतर येतो डबिंगचा. तो तुम्हाला पायलट भेटलेला असतो, मग आर्टिस्ट तिथे येऊन डब करतो आणि त्या पद्धतीनेच तो फ्लो वाईज देतो. तिसरा प्रकार आहे सिंग साऊंड. सिंग साऊंडमध्ये असं ॲक्च्युली जास्त करून मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये पण बरेचसे आता प्रयत्न होतात आहेत किंवा करतात आहेत, थोडक्यात लगानसारखा. पण मी माझ्या दृष्टिकोनातून ॲज ए साऊंड रेकॉर्डिस्ट की कुठलाही पिक्चर किंवा काही 100% हे सिंग साऊंड कुठलाही होत नाही. थोडक्यात उदाहरण म्हणजे लगानसारखा पिक्चर बघा, तो 60% फुल सिंग करायचा प्रयत्न केला, पण तो 60% पेक्षा जास्त पुढं सिंग करता आला नाही, कारण का ते पायलट एअरफोर्सचे विमान होते किंवा अजून समथिंग काही असो, त्यांची कारणं बरीचशी तुम्ही बघितले युट्यूबला तर बरेचसे कारण कळतात. थोडक्यात नंतरून श्वास केला किंवा अजून कितीतरी पिक्चर थोडक्यात की जिथं सिंग साऊंड करण्याचा प्रयत्न केला आणि ते पण 100% माझ्या याने कधीच होत नाही 100%, कारण का तो तेवढा आर्टिस्टचा जो पाहिजे किंवा तोच फ्लो वाईडला असेल, मास्टरला असेल आणि तोच शॉटमध्ये ॲम्बियन्स बाकीचा तो क्लोजमध्ये पण असेल, कारण का नंतरून तो वेगवेगळ्या ॲम्बियन्समध्ये वेगवेगळा फरक पडतो. त्यामुळं मग तो कंटिन्युटीला प्रॉब्लेम येतो, मग नंतर तो सिंक होत नाही, मग ते नंतरून डबच करावं लागतं. पण बरेचसे करतात, प्रयत्न करतात, होतात वगैरे, त्यात मान्य, किंवा वन शॉट असेल तर वेल अँड गुड, किंवा त्यातल्या त्यात सिंकला असं पण होतं की एखादा ट्रॅव्हलमध्ये शॉट असेल किंवा अजून कुठला एखादा स्पेसिफिक पाहिजेच तशा पद्धतीचा, जेव्हा आर्टिस्ट म्हणतो की बाबा मी याच्यापेक्षा नंतरून तो डब करू शकणार नाही, मग त्यावेळेस त्या फोर्सनी तो घेत असतो की जो फोर्स डबिंगमध्ये त्याला मिळणार नसतो, तो आम्ही मग सिंक करून देतो.
थोडक्यात आता थोडक्यात सिरियल पकडा, सिरियलला तर डबिंग हे होऊच शकत नाही कारण का तेवढा वेळ पण नसतो सिरियल. बरोबर आहे. वेब सिरीज पकडा, तिथं पण आम्हाला सिंक करूनच द्यावा लागतो, भले काही असू द्या. आता कितीतरी अशा सिरियल्स आहेत की ज्या आम्ही लिटरली आम्ही दोघांनी पावसात भर पावसात भर केल्या आहेत. पावसामध्ये आम्ही ज्याला सासवडला केली. आता लागोपाठ 2 वर्ष मटा सन्मान भेटले. पाऊस नावाची एक पाऊस 1, पाऊस पाऊस 2. 1, 2 त्याच्याही आधी एक बदली नावाची एक वेब सिरीज केली होती. नितीन पवार म्हणून डिरेक्टर होते. साताऱ्यामध्ये केली. साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये केले होते. भर पावसामध्ये म्हणजे लिटरली माझे तर अक्षरशः कितीतरी 1-2 माईक्स खराब झाले. त्यात पाणी गेलं. पण आम्ही त्यात प्रयत्न करत होतो की कशा पद्धतीने मग ते पाणी न जावं, प्लास्टिकच्या पिशव्या लावून किंवा अजून आर्टिस्टला कशा पद्धतीने हे करून वगैरे बऱ्याच गोष्टी असतात की बाबा ते तुम्हाला सिंकसाठी उपयोगाला येतात. एक भूमिकांनी पण केली होती आपण दूरदर्शनसाठी, हां. ती बरोबर. सुद्धा केली. नंतर एक सांगण्याचं मेन अजून एक सांगायचं म्हणजे माईक बद्दल किंवा याच्याबद्दल सिंगसाठी किंवा ETVला एक 20 ते 22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अस्मिता चित्र, स्मिता तळवकरांची, संजय सुरकर डिरेक्टर होते. त्यावेळेस सुबोध भावे नंतर आपले बरीच म्हणजे मोठमोठी सयश तळपदे ज्यांनी ज्ञानेश्वरांचं वगैरे काम केलं होतं. ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की तो काळ होता, तो सगळे ज्ञानेश्वर म्हणा, हो. तुकारामांचे सगळे उघडे होते. तर ते आम्हाला खूप क्रिटिकल होतं आणि त्या पद्धतीने कसं काय करायचं, तर आम्हाला थोडंसं खूप अभ्यास करून मग नंतरून डोकं चालवलं मी माझं, की जो जाणवं होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यात काय ते सिंगल प्रकारचं होतं. तर कॉस्ट्युम डिपार्टमेंटनी आम्हाला थोडी मदत करून ते डबल केलं आणि मी माझी जी केबल होती माईकची नाही, ते त्यालाही त्या कम्प्लीट व्हाईटनर लावून व्हाईट करून त्याला कम्प्लीट ते की जेणेकरून मला डब करण्याचा हे होऊ शकणार बरोबर नाही आहे. म्हणून तो त्या पद्धतीने आम्ही ते केलं आणि एकही लाईन माझा स्वतःला गर्व वाटतो किंवा लोकांनाही बघावं ते म्हणजे ही गोष्ट 22-23 वर्षापूर्वी एकही लाईन डब नाही केली आम्ही. 26 एपिसोड केले. ETV नवीन मराठी होती, ETV मराठी त्यासाठी. अरे वा, बरोबर. म्हणजे कितीतरी गोष्टी अशा त्यातून शिकायला भेटल्या आम्हाला. म्हणजे लिटरली पहिल्यांदा स्टार्टिंगला 2-4 दिवस आम्हाला काही कळत नव्हतं. तर धोत्र्याचा जो फोल्ड असतो त्यात आम्ही हे करायचो. नंतर मुंडासा फेटा. असो त्यात मुंडासात कधी कधी माईक लावून ठेवायचो. नेपाल माईक होतं. हा लेपल माईक्स होते. लेपल. पण आता डिजिटलाइज आता खूप जमाना चेंज झालाय. आता एवढेसे छोटेसे माईक भेटतात. पहिले मोठे माईक्स होते. हो. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बाबा ते टेक्निकली म्हणतात त्या किंवा जसं जाते तसं आपल्याला पण प्रवासाच्या पुढे बरोबर आपणही जावं पुढे लागतं. जावंच बरोबर. लागतं. तंत्रज्ञान जसं प्रगत होतं, त्या पद्धतीने तसं आणि त्या इक्विपमेंट, आर्टिस्टला टेक्निकल पण गोष्टी तेवढाच पुढे येतात. रिलॅक्स आर्टिस्ट पण होतात. तेवढाच कम्फर्टेबल जेवढा कारण पाहिजे आता आम्हाला पूर्वी तेवढं. मोठे मोठे होते, आता हे छोटे आल्यामुळे कम्फर्टेबल लेडीजला खूप त्याच्यामध्ये इझिली झालं की बरोबर. पटकन. काय होतं कधी कधी ऑन सेटवरती नाही जमलं, व्हॅनिटी नसेल काही नसेल तर मग आम्हाला माईक लावायला सुद्धा बरोबर प्रॉब्लेम बरोबर येतो. आहे. हा, हा. मग कुठे कॅमेरे लावलेले असतात, लाईट्स वाले वगैरे असतात, मग त्या आर्टिस्टला इतकं म्हणजे अनकम्फर्टेबल होऊन जातं. त्यातनंही त्यात मी ऍडजस्ट करते आणि कोऑपरेटिव्ह असतात बऱ्याच जणी आणि लावण्याशिवाय पर्याय पण नसतो, कारण डबिंगला असो किंवा सिंकला असो माईक हा लावावाच लागतो. पण आता या छोट्या माईकमुळे काय झालं तर पटकन आर्टिस्ट घेतात आणि कधी लावून रिकव्हर होतात कळत पण नाही. बरोबर. माईक झालाय चालेल म्हणजे इझिली आता झालं. बऱ्याच वेळा बूमचा पण वापर केला जातो. बूमचा सुद्धा वापर बूमच्या होतो. वापरामुळे काय जसं क्राऊडचा सीन असेल हम्म. किंवा काय हो. त्याने की आर्टिस्ट बरं. मुवमेंट जास्त Movement. असेल बरोबर. तर त्याला तो फायदा होतो. फायदा हा होतो. बरेच जण असतील हम्म. आर्टिस्ट आता समजा 1, 2, 3, 4 असतील तर लेपल लावून मान्य करू शकतो. पण क्राऊडचा असेल की ओरडा असेल, गोंगाट असेल, बरोबर त्यात आहे. तो Fighting 4-5 sequence जण असेल. शिव्या घालणारे असतील, काही जण ओरडणारे असतील, मोर्चे काढणारे असतील. बरोबर तर आहे. त्या काळा म्हणजे तो अँबियन्स म्हणून तो एक छान वाटतो बूम वरती. स्पेसिफिक तू माईक लावला, तुम्ही लावला तर त्याचा तो इम्पॅक्ट नाही मिळत. कारण का बाकीच्यांना 1-2 जणांनाच लेपल असतात किंवा 4-5 जणांनाच असतात. बाकीच्या 10 जणांचा त्याच्यावरती आवाज येतो, मग ते चेंजेस वाटतात. म्हणून बूम वरती हा चांगला आवाज येतो. बरोबर आहे. आता पहिलं आता मी 2003 पासून याच्यामध्ये आहे, म्हणजे सखाभाऊ पकावरी, प्रकाश शिंदे कॅमेरामॅन होते, प्रकाश निकम किंवा कोल्हापूरची बरीच टीम होती. बरोबर. नागरावरती काम करायची. नागऱ्यावरती. पण नागऱ्यावरती काम करण्याची गंमत किंवा ते बऱ्याच वेळा रेकॉर्डिंग गाणे, डान्स डिरेक्टर असेल, डान्स अजून पण बरेच लोक नागरा वापरतात. करतात. हो. मग ते नक्की नागरा कशा पद्धतीने वापरला जातो किंवा त्यातून चांगला साऊंड मिळतो? नाही, नागराचं तर तो काळात मी खूप कमी केलं. म्हणजे हार्डली 3-4 वेळाच नागऱ्यावरती केलं मी खरं करायला म्हणजे. नागऱ्यावरती अजूनही काही जे जुने डान्स मास्टर कोरिओग्राफर आहेत त्यांना अजूनही नागरा पाहिजे असतो. नागराच पाहिजे असतो. बरोबर. आणि नागरा आता जवळजवळ नाहीच म्हणलं तरी बंदच झाल्यागत असल्यागत झाले. कारण का आजकाल सगळं डिजिटल सगळं झालंय फॉर्मॅट.
की जेणेकरून तुमचं काहीच म्हणजे फिल्म्स पण तुम्ही ज्या काय करताय तुमच्या कार्डवरती एवढ्याशा होतंय. त्यामुळे आजकाल नागरा तसं करतच नाही. नागऱ्यामध्ये होतं तुम्ही जे म्हणताय त्यामुळे क्वालिटी होती, सगळ्या काही गोष्टी होत्या. पण ते रोल पासून ते फुजीज पासून किंवा अजून कुठल्याही त्या कंपनीचे रोल्स पण नव्हते भेटत किंवा त्यावेळेस ते खूप म्हणजे आणि जोपर्यंत तुम्ही हे करत नाही म्हणजे फिल्मला तर म्हणजे आमचं साऊंडचं तरी आम्ही ऐकून हे करायचो किंवा ऐकता यायचं वगैरे. पण कॅमेराला तर तसं नव्हतंच काही प्रकार किंवा जोपर्यंत तुमचा एडिटला जात नाही किंवा ह्याच्यातून बघत नाही तोपर्यंत काहीच कळत नव्हतं. नंतर जसं म्हणतात ना युग बदलते तशा पद्धतीने ते बदलत गेलं. मग नंतर सगळं डिजिटलाइजच झालं सगळ्या गोष्टी. नाही, मग चांगलं. पहिलं आमचं साऊंडमध्ये पण तसं होतं. मग आम्हाला तर आत्ता डिजिटल रेकॉर्डर झालेत आता छोटे. ज्यात 6 ट्रॅक काय, 8 ट्रॅक काय, 14 ट्रॅक काय, 12 ट्रॅक काय एवढं कितीही होऊ शकतात आता. सेपरेट होतात. पहिले काय व्हायचं एक लेफ्ट आणि एक राईट म्हणजे थोडक्यात काय व्हायचं 2च ट्रॅक जायचे आमचे. म्हणजे माईक जरी मी 10 माईक लावले आर्टिस्टला तरी मिक्सर असायचा आमच्याकडे हो, ऑपरेटिंगला. त्याच्यावरती काम त्या करायचं. मिक्सरवरती आम्ही ऑपरेट करायचो. प्रत्येकाचा चॅनल वेगळा प्रत्येकाचा. पण आउटपुट जाताना कॅमेऱ्याला हे मिक्स इनपुट जायचं म्हणजे थोडक्यात लेफ्ट आणि राईट 2च जायचे ट्रॅक्स. मग नंतर एडिटला काय व्हायचं मग समजा एखादा 4 जण आता माईक लावले असतील तर त्यातला ह्याचा डायलॉग नाहीये. पण त्यांनी काहीतरी आपलं काहीतरी हा, केलं आवाज किंवा काहीतरी. माहिती बरोबर. खोकला किंवा काहीतरी समथिंग झालं तर तर तो तो आवाज तेवढा. काढणं पॉसिबल नव्हतं त्या काळात. मग आता कसं आलंय डिजिटलाइज झाल्यामुळे कसं आलंय सेपरेट ट्रॅक मिळतात. तुझा ट्रॅक तो बंद करता येतो तो लगेच. ओपन वेगळा करायचा तो क्लोज करून टाकायचा बाकीचे ट्रॅक क्लिअर मिळतात. त्यामुळे एकदम व्यवस्थित मिळून जातं सगळं आजकाल. वा 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 वा. असं या बऱ्याच झालंय. गोष्टी आता पडद्यामागे नक्की काय होतं हे तुमच्या माध्यमातून आता प्रेक्षकांना कळते आपल्या. आता तुम्ही तसे प्रॉपर पुण्यातले, पण आता ह्याची सुरुवात नक्की कधी झाली? मग तुम्ही साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणूनच याच्यामध्ये इन आला की कोणाचं नक्की कोणाला गुरु मानलं किंवा कोणाची हां. गोष्ट पाहिली तेव्हा इम्पॅक्ट पडला की अरे हा मी हे काम केलं पाहिजे वगैरे? मी साधारणतः मी 8वीत होतो 8वी-9वीच्या आसपास. हां, हां. मी साधारणतः आता या गोष्टीला 30-32 वर्ष झाली या लाईनीत असताना. बरं बरं बरं. भाई डोळे म्हणून लक्ष्मीकांत डोळे म्हणून माझे गुरु आहेत ते. मी त्यांच्याकडं VHS म्हणजे लग्नमुंजीचं वगैरे हो. जे असतं तो पहिले तर कॅमेरा बीटा कॅमेरा आणि हां, कॅसेट्स म्हणजे मोठे VHSचा कॅमेरा VHS. असायचा त्यावेळेस. हां. तो त्याच्यावरती मी शूट करायला मी ते लाईट धरायला पहिल्यांदा गेलो. काही एक साधारणतः 6 महिने, वर्षभर लाईट धरली. मग नंतर हळू-हळू एक 10 मिनिटं कॅमेरा ऑपरेट केला. मग नंतरून कंटिन्यू कॅमेरामन म्हणून जवळ-जवळ 3 वर्ष केलं. नंतरून त्यानंतर 2 वर्ष ॲज अ एडिटर म्हणून केलं. त्यात मी म्हणजे भाई डोळ्यांचं स्वतःचा स्टुडिओ होता जोशी बंधू कार्यालयात. तिथं त्यांचा यूमॅटिक, बीटा वगैरेचा सेटअप होता. त्यावेळेस ते रेकॉर्डर वगैरे एवढे मोठे असायचे. म्हणजे ते रेकॉर्डिस्टनीच ते समजा चॅनलला गेला थोडक्यात एखादा एपिसोड्स असेल किंवा एखादा हे असेल तर त्याची जबाबदारी म्हणजे कॅमेरातून आउट फक्त येत होतं आणि आमच्या रेकॉर्डरला ते छापलं जायचं आणि आमचं साऊंडचं पण त्याला छापलं जायचं एकत्र. ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र असायचा त्यावेळेस. मग तो व्हिडिओ तो चेक करताना कंपल्सरी चेक असं करायचं की एखादा ड्रॉपआउट गेला म्हणजे एक ग्लिच म्हणतो आपण आजच्या जमान्यात त्याला. आम्ही पूर्वी त्याला ड्रॉपआउट म्हणायचो. तो गेला असा कॅसेटचा ड्रॉपआउट म्हणायचो. तर आम्हाला तो चॅनल आले तर डायरेक्ट म्हणजे ₹5,000 कट, ₹2,000 कट कारण का त्यांचं ते कारण का ते चॅनलचं नाव खराब व्हायचं म्हणून त्यांनी ते रूल्सच होते माहिती आहे सगळ्यांनाही. त्यामुळे ते आमची एवढी जबाबदारी असायची की तुमचा व्हिडिओ पण बघायचा, आमचा ऑडिओ पण बघायचा, त्यात ऑपरेटिंग करायचं, त्यात स्पेसिफिक काय चुकीचं झालं असेल चुकून कॅमेराकडनं ड्रॉपआउट आला तर आर्टिस्टला मग परत आमचं काम होतं सांगायचं. मग भले डिरेक्टरला नाही पटलं तरी आम्हाला तर सांगणं भाग होतं. मग डिरेक्टरला करावंच लागायचं त्या गोष्टी. बरोबर. म्हणजे ॲज अ रेकॉर्डिस्ट वरती पण तुमचा डिरेक्टर जबाबदाऱ्या तेवढ्या आहेत. जबाबदारी होती त्यांची की बाबा नाही बाबा करावंच लागायचं ते अशा पद्धतीने. नक्की नक्की. आणि मग मग आता बऱ्याच वेळा आता आम्ही पाहतो म्हणजे तुम्ही मला वाटते हे अस्मिता चित्र असेल, संजय बरोबर. सुरकर असेल, बरेच पुढे तुमचा तो प्रवास हां, मी सुरू आता झाला. म्हणजे भाई डोळ्यांकडं मालिका नक्की कुठल्या कुठल्या केल्या आपण हां, काही? मी भाई डोळ्यांकडे असताना साधारणतः भाई डोळ्यांकडे एक 5-6 वर्ष जवळ-जवळ काम केलं मी. तिथंच मी सगळं कॅमेरामन शिकलो, न्यूमॅटिकचा, हाय बँडचा, लो बँडचा, एडिटिंग शिकलो. मग नंतरून काही काळानंतर स्मिताताई आणि म्हणजे स्मिता तळवळकर आणि संजय सुरकर हे भाई डोळ्यांचे चांगले मित्र होते. तर ते ऑफिसला यायचे वगैरे, भेटी व्हायच्या. मग स्मिता तळवळकरांनी अस्मिता चित्र बऱ्यापैकी चालूच झालं होतं आधी त्यांचं आणि मग स्वतःचं इक्विपमेंट्स घेतलं त्यांनी. न्यूमॅटिकचे कॅमेरे, रेकॉर्डर, मिक्सर, माईक्स वगैरे सगळे. पण त्यांचा एक ऑपरेट करणारा किंवा एक टेक्निशियन म्हणतो. तशा पद्धतीने कोणीच नव्हतं की जेणेकरून तो करेल ऑपरेट वगैरे आणि बघेल वगैरे. मग मला त्यांनी विचारलं, मग भाई डोळे म्हणले की "जा तू, मग तू तिथं शिक."
मग मी मुंबई केलं त्यावेळेस, त्या पिरियडमध्ये. मग मी आहट वगैरे करायचो, कन्यादान वगैरे, बऱ्याच मग हिंदी सिरियल वगैरे केल्या. मग त्यावेळेस ॲज अ टेक्निशियन म्हणून काम केलं. मग नंतर 2-4 वर्ष केल्यानंतर मग हळूहळू मग मला अवंतिका सिरियल त्यावेळेस स्मिता तळवकरांची जवळजवळ 3.5 वर्ष जवळजवळ करत होतो. 750 एपिसोड वगैरे केले मी ते त्यावेळेस. मग त्यानंतर थोडंसं मला हे झालं की बाबा एक ते एक सिरियल करणारा किंवा एक योगेश हा फक्त स्मिता तळवकरांकडेच करतो, असा सगळ्यांचा मला गैरसमज झाला. मग थोडंसं मला त्यावेळेस थोडंसं अवघड गेलं. एक साधारणतः महिना 2 महिने मला लिटरली मला काम पण नाही मिळालं काही. कारण का मी त्यावेळेस ठरवलं होतं की करायचं तर मी इंडिपेंडेंट, म्हणजे नॉट एक कंपनी म्हणून करायचं किंवा मला एक करायचं तर सगळीकडनं करायचं असं की मी रेकॉर्डिस्ट म्हणूनच करणार. मग संजय ठुबे आपले पुण्याचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत. मग त्यांनी मला ऑलरेडी संजय ठुबे हे अस्मिता चित्रमध्ये प्रोडक्शनचं करायचे EP म्हणूनच सगळे. मग त्यांनी मला चान्स दिला. मग नंतर मी त्यांना पण मी गुरु मानतो मी आजपर्यंत पण अजूनही. त्यांच्यामुळं मला पुढे ही भेटली, प्रगती भेटली. आणि नंतर आता गेले 15 वर्ष आले ॲज ए माझी घरची लक्ष्मी तर माझ्या लक्ष्मी आहेच आहे, प्लस ही माझी बिझनेसची लक्ष्मी मला भेटली 15 वर्ष आले. ही जवळजवळ आता सगळा सेटअप वगैरे सगळी सांभाळते शशिकला. मग आम्ही दोघं मिळून जवळजवळ आता आमच्याकडे जवळजवळ 18 माईक्स वगैरे, म्हणजे समथिंग 3 पिक्चर आम्ही एकत्र करू शकतो असे इक्विपमेंट्स वगैरे गोळा करून आम्ही केलेले त्या वा पद्धतीने. वा, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की दोघांना, अरे म्हणजे योगेश दादा आहेत तर शशीताई कुठे गेल्यात, म्हणजे तुम्ही जोडी कधी अशी वेगळी होत नाही कधी, नाही होत. की ते दोघांना अरे हा ते कुठे आहेत, म्हणजे नाही, हे बरोबर आहे. तो हे नक्की काळ- तुम्ही कधी भेटला, म्हणजे कधी सुरुवात झाली या कामाची? आम्ही विश्वास रांजणेंचा झेंडा स्वाभिमानाचा म्हणून पिक्चर होता. त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली मेकअप आर्टिस्ट म्हणून गेले ते HOD. आता त्यावेळेस मला सरांची ओळख झाली बरोबर. आणि सर होते तिथं रेकॉर्डिस्ट म्हणून आणि मी मेकअप आर्टिस्ट. ज्यावेळेस सेटवरती असत होतं तर माझं फक्त लक्ष, मी मेकअपचं माझ्या स्क्रीनवरती बघत, मॉनिटरवरती आपलं कसं आहे काय, एकदा झालं की मॉनिटर, त्याच्या शेजारी सरांचा सेटअप लावलेला असायचा. मला त्याच्यामध्ये उत्सुकता होती की हे काय आहे, कारण की तो माझा पहिला चित्रपट होता. मी नाटकांमध्ये करत होते, हिचं सगळं मेकअप करत होते आणि पहिलाच माझा तो झेंडा स्वाभिमानाचा माझा मेकअपचा होता. त्यावेळेस मी सरांचे कंटिन्यू माझ्या कामाकडे लक्ष देता देता माझ्या त्यांच्या कामाकडे पण लक्ष होतं. तर मूवीज वगैरे सगळं चालू झालं. पहिलं शेड्यूल झालं, त्याच्यानंतर थोडं गॅप झाला, परत सेकंड मूवीला मग शेड्यूल लागलं होतं. त्यावेळेस मला आणखी झालं की मला हे शिकता येईल का, हा माझा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत घोळवत होता. पण म्हटलं एकदा विचारून तर बघावं आपण सरांना की हे काय आहे, हे कशा पद्धतीने, आणि मला ह्याच्याबरोबर हे पण शिकता येईल का, एक कुठंतरी मनात सारखं सतत चालू होतं. मग लास्ट मुमेंटला सगळा मूवी आमचा संपला, पॅकअप होणार होतं. मग त्यावेळेस मी सरांना बोलले की सर हे मला शिकता येईल का. तर सर म्हटले जर तुमची शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही नक्की शिकवा. पण म्हटलं मी कसं, आता तुम्ही एका ठिकाणी राहता, मी वेगळीकडे राहतीये, तर मग कसं. सर म्हटले जर तुम्हाला माझ्या घरी येता येत असेल तर तुम्ही येऊ शकता, नाही तर मी तुमच्या घरी येईल. तर तसं काय प्रॉब्लेम, कारण की एक लेडीज आणि एक जेंट्स बरोबर आहे. एकमेकाच्या घरी जाणं, यांनी इंडस्ट्री आपली माहिती कशा पद्धतीने असते. तर मग मी घरी सांगितलं. याच्यामध्ये सपोर्टिव्ह म्हणजे माझ्या सासूबाई जास्त आहेत. आज त्यांच्यामुळं मी इथं बसली आहे. आज त्या जर नसत्या तर मी इथं नाही, कारण की हा जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा सगळ्यात मोठा हात म्हणजे माझ्या सासूबाईंचा आहे. त्यामुळं सासूबाई म्हटल्या तुला आवडतंय ना तर तू कर, मी आहे. कोणी किती काही म्हटलं तर त्या म्हणजे एकदम खंबीर, आई जशी थांबते तशीच ती माझ्या पाठीशी होत्या आणि त्यामुळे मी आज इथं आहे. आणि पहिल्यांदा आम्हाला त्रास पण झाला थोडासा, म्हणजे मला तर खूप त्रास झाला. म्हणजे लिटरली मला म्हणायचे काय एक लेडीज कशी तुझ्याबरोबर घेऊन जातोयस वगैरे, म्हणजे बायकोला साधारण किती 15-20 होतं स्टार्टिंगला. 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 15 वर्षापूर्वी. 15-16 वर्षापूर्वीची कारण का एक लेडीजला घेऊन माणूस जातो शूटला, आम्ही 8-15 दिवस आम्ही बाहेर म्हणजे तो खूप मोठा मुद्दा होता. नंतर आमची अशी फॅमिली हे झाली एकत्र की बाबा माझी मिसेस असो नाही तर त्यांचे मिस्टर असो, मुली असो, आम्ही आमचं कुठलंही छोटं मोठं जरी काही कार्यक्रम असेल तरी प्रवासच चालू झाला की मी हळूहळू माझं मेकअप मागे होत गेलं आणि मी साऊंड मध्ये इतकी गुंतले गेलीये की आता असं झालं की योगेश सर नाही दिसत आहे तर मला विचारतं म्हणजे सर नाही का, कारण की कधी कधी 2-2 मूवीज येतात. मग त्या ठिकाणी मी सांभाळते आणि एका ठिकाणी सर सांभाळतात. मग त्याच मग मी नाही दिसले तर सरांनाही प्रश्न विचारला जातो की
सर कुठे गेले किंवा मॅडम कुठे गेले, हे एकमेकांना अजूनही प्रश्न विचारले विचारतात. जातात ते एक आम्हाला. समीकरण झालंय की समीकरण. बाबा हा, योगेश शशी योगेश दोघं जिथे आहे तिथे शशी मॅडम आहेत, बरोबर आणि शशी मॅडम आहेत तर म्हणजे योगेश सर आहेत, हे नाही, चांगले. होतच आहे. तुम्ही पहिल्यांदा सासवडला आलता, आपली ओळख झाली, तर हो. मी प्रश्न विचारला होता की या कोण आहेत? हो, आणि बरोबर आहे. म्हणजे एक- बऱ्याच जणांचा गैरसमज होतो एक गंमत सनीजी, आम्हाला तेव्हा सांगायचंय खास नवरा करून. बायको म्हणतात म्हणजे लिटरली म्हणजे विक्रम काकांना, विक्रम हो. गोखल्यांना पण कितीतरी दिवस पहिले नवरा हा. बायकोच वाटत होतं. हो, हो. मग नंतरून त्यांना कळलं की अरे नाही, या बिझनेस पार्टनर आपलं चुकून हे चुकतंय. झालेलं आहे प्रॉब्लेम. अच्छा अच्छा. मग ते म्हणले स्वतःहून, अरे योगेश असं असं माझ्या मनात आलं. त्यांनी डायरेक्ट मला clear विचारतात म्हणलं, आम्हाला, विचारलं लिटरली आम्हाला. विचारले आम्हाला मग या सरांना गोष्टी. सांगितलं नाही म्हणे, तुमची दोस्ती आणि तुमचं पार्टनरशिप नाही, खूप खूप चांगलं. छान आहे. कोऑर्डिनेशन आमचं एवढं म्हणजे बरोबर. एवढं व्यवस्थित बॉन्डिंग आहे. तुमचं छान आहे ना म्हणे, की कुठेही तुम्ही मागे राहणार नाही तुम्ही दोघं. नक्की नक्की. हा हा. म्हणलं नाही, आमचं असं आहे तर आहे. म्हणलं, जगाला काही म्हणून द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. बरोबर आमच्या आहे. मनात काही नाही ना, संपला विषय म्हणलं. नाही नाही, हल्लीच्या काळात आता आता तर चालतं सगळं, पण ते एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट जी होती त्यावेळेस नाही, तर म्हणजे खूपच त्यावेळेस नवीन, हा. ह्या खूप त्रास होत गोष्टीला होता. आमची फॅमिलीने पण फेस केलंय. सपोर्ट हा, केला. बरोबर बरोबर. ऍक्च्युली त्या गोष्टी ते लोक आहेत म्हणून आम्ही आज इथे आहे. बरोबर बरोबर आहे. जर एखाद्या सरांच्या मिसेसने किंवा माझ्या मिस्टरांनी, शेवटी जेंट्स आणि लेडीज जिथे येतात तिथे ह्या गोष्टी होत राहतात, बरोबर. हे इंडस्ट्री. पण ह्या दोघांनी खूप समजदार आहेत आणि फॅमिली सपोर्ट असल्यामुळेच आज आम्ही दोघ जण नाही, एकत्र बरोबर. आहोत. तुमचं कलेच्या प्रती इतकं प्रेम आहे, तुमचं श्रद्धा आहे किंवा तुम्ही त्याच्याकडे करताय म्हणून ते सगळी बरोबर. गोष्ट आहे. नाही, आणि त्यांची पावती पण आम्हाला हो. छान भेटती. म्हणजे मोठमोठे आर्टिस्ट आमचं नाव घेतात किंवा भले काही असो. आता थोडक्यात गबाळकुंडचा विषय स्टार्टिंगला निघाला होता. म्हणजे आता कुशल भद्रिके असो, नाही तर देवदत्त गागे असो, नाही तर कोणी असो, तिथे तर कुठल्याही मला म्हणतात industry त. म्हणजे लेडी योगेश म्हणतात. म्हणजे कितीतरी असे आहेत की बाबा नाही, ते मॅडम पाहिजे आम्हाला, ते तुम्ही सर नका वाटल्यास. बरोबर. असं किती वेळा झालेलं आहे. म्हणजे हा. त्या गोष्टी घडतात, म्हणजे असं त्याशिवाय ते होऊ शकत नाही. बरोबर, असं बरोबर. होतात त्या म्हणजे गोष्टी. नकळत असा माझा प्रवास म्हणजे मेकअप कडनं माझ्या साऊंड कडे वा वा, वळालेला नाही, आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं कसं होतं, आता मी पाहिले आपण बरेच सिनेमे एकत्र केलेले आहेत. तर आता सिनेमे, आता कुठले कुठले सिनेमे सुरुवातीच्या काळात, आता बूम बसून, नागऱ्यापासून, तर तुमच्या आता माईक नाही का, रेकॉर्डिंग, सिंग साऊंड बसून सगळं आलेलं आहात. आता डिजिटल मध्ये तुम्ही अपडेट होताय, नवीन नवीन जुनी लोक, जुनी फिल्म इंडस्ट्रीतली काय म्हणजे जाणकार लोक असतील, सिनियर नवीन, दोघांचं बॅलन्सिंग करून खरं तर तुम्ही काम करता. बरोबर. म्हणजे मी पण बऱ्याचशे ऍड करतो, आपण स्टील कंपनीच्या, बरोबर. आपण एकत्र काम केलेलं आहे. तुम्ही ते बॅलन्स करता, म्हणजे पैसे किती आहेत, बजेट कुठलं आहे, सिनेमा कुठला आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, सोयी सुविधा कशा आहेत, तिकडे न पाहता तुम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे, असं बरोबर. मी अनुभवलेलं आहे स्वतः. तर कुठले कुठले सिनेमे तुम्ही सांगू शकता की संदीप अरे हे सिनेमे आम्ही चांगले झाले, किंवा याच्याविषयी प्रेक्षकांनाही माहिती, किंवा त्यातल्या काही पडद्यामागच्या गोष्टी काय आहेत का अशा? नाही, शिकण्यासारखे खूप पिक्चर झालेत. माझा आत्ता म्हणजे सगळ्यात मोठा चान्स म्हणजे म्हणजे ऑलरेडी मी साऊथच्या जवळजवळ आतापर्यंत 7-8 फिल्म्स केल्यात. हिंदी बरोबर. असो नाही तर मराठी असो. हम्म. आता एक लेटेस्ट एक वर्षच झालं, अहो विक्रमार्का म्हणून हिची पिक्चर केला मला वाटतं होता. आपल्या मान परिसरात तिकडे हा, बांगमध्ये केला होता, शूट केलं होतं. म्हणजे त्यात लिटरली बाहुबलीची टीम सगळी होती. म्हणजे तिकोटी सर जे असोसिएट डिरेक्टर होते बाहुबलीचे, प्रोड्युसर देवगिल म्हणून होते, ते स्वतः आर्टिस्ट म्हणून होते, प्रवीण तरडे होते मोठे actor, तेजस्विनी बरोबर. पंडित मोठे होती. मोठे म्हणजे actors. सगळे मोठे होते. आणि चांगला मला के सतीश फाईट मास्टर होते, जे पुष्पा आणि याचे खूप मोठा सेटही लावला होता खूप त्याचा. मोठा सेट लावला होता. म्हणजे शोले पिक्चरला कसं गावाचा हो. सेटअप लावला मी होता, आलो त्या होतो ना पद्धतीने. सेटवरती. हा. ते आपले मला वाटतं विधात्यांनी तो सेटअप With तयार केला होता setup. पूर्ण सगळं. हा, तो खूप छान म्हणजे झाला होता. त्यामुळं तो एक मोठा अनुभव आमच्यासाठी चांगला होता. आर्टिस्टचा म्हटलं तर विक्रम काकाचा मला एक छान अनुभव सांगूशी वाटतो आता, की ते विक्रम काका बरेच ठिकाणी म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून किंवा स्वतः सिरियल म्हणून आता मधल्या काळात करत होते, जायच्या आधीचा काळ म्हणजे. तर त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर साऊंड रेकॉर्डिंगला असायचोच कंपल्सरी. मग समजा ते मला त्यांना म्हणजे ॲक्च्युली टेक्निकली शॉर्ट्स वाईज वगैरे मी त्यांना मदत करायचो, किंवा मी तर साऊंड करायचोच, प्लस त्यांना असोसिएट म्हणजे असिस्टंट म्हणून पण बरोबर आहे. थोडक्यात त्यांना मदत व्हायची माझी. मग त्यांनी मी काही केल्यानंतर काही गोष्टीला मी फोन यायचा मला, की योगेश अरे काय करतोयस, या तारखेला शूट आहे. मग मी सांगायचो सर माझं असं असं आहे. मग ते म्हणले एक काम कर, मला डिरेक्टरचा किंवा प्रोड्युसरचा नंबर दे. ते डायरेक्ट फोन लावायचे. एक वेळेस तर असं झालेलं आहे. असा एक दुसरा किस्सा विक्रमजींचाच म्हणजे मोठ्या माणसांचा सांगू शकतो, की आर्टिस्टचा, की बाबा ते मला असंच फोन करून, कुठे आहेस योगेश, म्हणलं असं असं शूटला आहे या ठिकाणी, मानस म्हणून ते सरोवरच्या इथं, आपले भूगवला. भूगवच्या इकडे. तर ते म्हणले मला पत्ता पाठव. मला माहित नव्हतं की बाबा येतील किंवा काय असेल समथिंग.
ते माणूस म्हणजे लिटरली अर्धा एक तासात तो माणूस तिथे सेटवरती डिरेक्टर प्रोड्युसरांची हाल ज्युनियर आर्टिस्ट हा बरं, अचानक एवढा मोठा artist अचानक ला काय एवढा मोठा करायचं? माणूस काही नाही आणि आले गप्पा मारले माझ्याशी एक अर्धा तास, चहा कॉफी घेतली निघून गेले, काही नाही. ही बरोबर. माझ्यासाठी मोठी पावती होती सगळ्यात. नक्की, नक्की, नक्की. हा. त्यांनी खूप किस्से आहेत म्हणजे म्हणजे. दूरदर्शनची जे आवडतं म्हणून सिरियल दूरदर्शनसाठी काम करत होतो, त्यांनी लिटरली जेव्हा त्यांना खरं वाटलं नाही की योगेशनी मला साऊंडचं शिकवलंय, हा, हा. त्यांनी माझी ऑन लोकेशन मध्ये माझी त्यांनी टेस्ट घेतली. त्यांना सांगितलं की मी आता हिची बघ खरंच परीक्षा कितपर्यंत घेतो. शिकलीये, हा, तर मला हिची टेस्ट घ्यायची, मला बघायचं. आणि एवढी मोठी व्यक्ती आज मी जे माहेरची साडीमध्ये जी व्यक्ती मी फर्स्ट टाइम त्यांना तेव्हा मी इतकी लटपटले होते की, आणि यांनी मला तसं सांगितलं नाही की आज तुझी परीक्षा घेणार आहे काय. मला म्हटले की मी फक्त बाजूला केबल वगैरे लाईन, कारण त्यावेळेस ना खूप मोठ्या मोठ्या केबल जात केबल्स होत्या असायच्या सगळ्या. आणि मिक्सर लावले मिक्सरच्या होता. वेगवेगळ्या कॅमेराला केबल असायच्या. आणि प्रत्येक माईकच्या वेगवेगळ्या केबल मी असायच्या वेगवेगळ्या. रेकॉर्डिंग तर करते हे मला 100% माहितीये, पण तिथे कसं माझ्या शेजारी विक्रम काका बसलेले, मला इतकं घाम फुटलं. पण आता काय करू म्हटलं, पण ठीक आहे म्हटलं, आहेत आपले स्वामी समर्थ, म्हटलं बघू. आणि मला म्हटले बघ कसं करणार आहेस, का पद्धतीने. मी त्यांना लिटरली ज्या माझ्या फ्लो मध्ये मी सांगितलं, आणि नंतर मग मला कळलं ज्या सीन सगळं झालं वगैरे परफेक्ट, त्यांना साऊंड मिळाला, व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली, म्हटले आता मला वाटलं की खरंच तू करतेस आणि तू माझ्या परीक्षेमध्ये यशस्वी झाली. म्हटलं हो का. म्हणे तुझी मी प्रॅक्टिस घेत होते, बघत होते तू कुठपर्यंत, आणि योगेशने तुला कुठं कुठं काय काय शिकवलं. म्हणजे त्यांची आणि सरांची तर आधी ओळख होतीच, पण त्यात नाही मी फर्स्ट टाइम करते, म्हणजे त्यांना विश्वास पाहिजे होता. किंवा त्याच्यानंतर असं झालं की योगेश तू नसला तरी चालेल, तू शशीला पाठवून दे. हा त्यांचा काय म्हणजे शेवटपर्यंत त्यांचा शब्द आणि असंच असायचा. म्हणजे विक्रम काकांसारखंच नसरुद्दीन शाह, म्हणजे ज्यांच्यावर मी 3 वेळा आतापर्यंत काम केलंय. म्हणजे मधल्या काळात जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी त्यांच्यावर काम केलं नव्हतं. त्यानंतर डायरेक्ट 5 वर्षानंतर काम केलं आणि पहिलाच दिवस आमचा शूटवरती भोरमध्ये शूट चालू होतं त्यावेळेस आमची. तर त्यावेळेस आदित्य राठी म्हणून ते हे होते डिरेक्टर होते. डिरेक्टर तर त्या पिरियडमध्ये पहिल्याच दिवशी माईक लावायला गेलो मी त्यांना, सरांना म्हणलं सर माईक लावा. अरे हाँ योगेश जी, आप योगेश जी है ना, वो उस टाइम मिले थे, आपण इधर उधर काम किया था ऐसा. म्हणजे ह्या माणसांचं हे लक्ष. मिळवणं पावती ही बरोबर. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की खूप शिकण्यासारख्या होत्या. कितीतरी प्रोडक्शन हाऊस आहेत की तिथं आम्हाला त्या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा होतात. म्हणजे आता एक प्रोडक्शन हाऊस म्हणून सांगतो, कितीतरी आता फिल्म्स असतात की जिथं आता ॲज ए साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून मी जातो. आता कधी कधी बजेट नसतो, कधी कधी काही गोष्टी असतात किंवा नाही सर तुम्हाला असं ठिकाणी राहावं लागेल. काही ठिकाणी एवढं असतं की 3 स्टार 5 स्टार वगैरे हॉटेल असतात. पण आपण तिथे ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी करतो आणि होतात त्या गोष्टी. आणि त्याच्याशी हे नसतं की बाबा रेकॉर्डिस्टला तुम्हाला कमी मान दिला किंवा तुमचं मानधन कमी दिलं म्हणून तुम्ही ती कमी पगाराची क्वालिटी द्यावी. माझी क्वालिटी मी ती सेम ठेवली, म्हणून मला जो माणूस 10 वर्षापूर्वी पण काम केलं तो माणूस मला 10 वर्षानंतर पण बोलवतो. ही माझ्यासाठी पावती. आणि मी एकच ठरवलं की जे काम करेन ते अतिशय चांगलं करून देईन, भले त्याने माणसांनी बोलून दे नाही तर नको बोलून दे. एवढंच मी ठरवलंय तेवढं. आता याच्यामध्ये सिनेमे आता काय होतं की बऱ्याच वेळा चित्रपट म्हटलं की आपलं नायक नायिका किंवा डिरेक्टर यांचं होतं, पण साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून किंवा कधी कधी एखादा सिनेमा एखादा विषय असा असतो, आवड असतो की त्यातून जास्त काम तुमचंच असतं, किंवा त्यातून एक प्रेमाची थाप किंवा शाबासकी मिळाली, किंवा असा कुठला सिनेमा की नाही नाही यांचं काम खूप त्यात सुंदर झालेलं आहे किंवा लक्षात राहण्यासारखं आहे. मसाला पिक्चर केला होता उमेश कुलकर्णींचा. हा. तर त्या पिरियड मध्ये सासवडच्या इथं शूट चालू होतं. त्या ट्रक्स मध्ये देवी घाटाच्या वरती शूट बरोबर. तो जो किस्सा सांगण्यासारखा म्हणजे जो 10-20% 15 ते 20% हा पिक्चर ट्रक मध्ये होता. ट्रॅव्हलच होता गिरीश सरांचा वगैरे होता तो किस्सा. आणि ट्रॅव्हल्स मध्ये शूट होतं बऱ्यापैकी. असे मागे लिटरली ट्रकच्या मागे आम्ही सेटअप लावून, म्हणजे मॉनिटर मिक्सर सगळं साऊंडचा सेटअप लावून, मॉनिटर लावून, डिरेक्टर उमेश दादा वगैरे सगळे आम्ही बसायचो वगैरे. ते जे सिक्वेन्स आहेत ते डायरेक्ट विदाऊट डब करतात ते त्यांनी तसे लावले, कारण त्यांना तो तसा फील पाहिजे होता, तो अँबियन्स पण पाहिजे होता, प्लस तो जो फ्लो होता किंवा ते उठून गाणं मारणं वगैरे, तो नंतरून ती मजा नसती आली. मग तो करून ठेवले. मग ते भले तो 10% व्हायना 5% व्हायना तर पिक्चर मधला तसाच्या तसा तो सिंग करून ठेवला तो, म्हणजे पायलट जो आम्ही नाही ठेवला तो.
तो डायरेक्ट सिंग करून दिला. आणि असे कितीतरी पिक्चर आहेत. माझ्या बाबतीत असं घडलं की ज्यावेळेस आपलं फडतरे सरांचा बस्ता पिक्चर ज्यावेळेस हो, मी हो. केला होता हम्म. त्यावेळेस म्हणजे सगळे हास्य जत्रा वगैरे सगळे कॉमेडी म्हणजे मोठे मोठे आर्टिस्ट मला लेडीज आर्टिस्ट भरपूर कलाकार होते त्याच्यात. भारत भरपूर दादा होता, कलाकार भारत होते. गणेश पुरी होते. आणि ज्यावेळेस सुबोध सरांचा म्हणजे ज्यावेळेस लास्ट म्हणजे ते इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये दाखवले त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या डोक्यामध्ये कसं साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणजे जेंट्सच हो हो. मुलंच असतात. हम्म. आणि ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली साऊंड रोल म्हणाले त्यावेळेस मी ज्या साऊंड रोलिंग हा आवाज टाकल्यानंतर त्यांनी फक्त एक लुक माझ्याकडे टाकला की कोण आहे त्या? की लेडीजचा आवाज कसा काय हा. त्यावेळेस त्यांनी बघितलं आणि तिथून मग हे करताना त्यांनी मला थंब दिला. त्यावेळेस मला खूप छान वाटलं की बाबा. आणि नंतर सीन कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी मला येऊन स्पेशली मला म्हटले की तुम्ही साऊंड रेकॉर्डिस्ट. म्हटलं हा सर. म्हटलं त्यावेळेस मला बसाची ट्रॉफी पण दिली. त्या सगळ्या लेडीज आर्टिस्ट जेवढ्या म्हणजे प्रत्येकाचं नाव घेतलं त्यावेळेस लास्ट मोमेंटला त्यांनी आपलं लेडीजला 36% आरक्षण तर त्याच्यामध्ये त्यांनी जयघोष केला. त्यावेळेस मला इतकं छान वाटलं. आणि अजूनही म्हणजे ज्या ज्या व्यक्तींनी म्हणजे आपल्या शबाना आझमी त्यांनी म्हणजे मी ज्या ऍड करू देत कुठल्याही पण ज्यावेळेस मी बघते आणि त्यांना माझा आवाज जातो त्यावेळेस ते अरे बापरे लेडीज रेकॉर्ड कारण ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट लेडीज नाही. आणि अशी सगळी योगेश सरांची कृपा की त्यांनी मला त्या लेवलला नेऊन ठेवलं. नाही, शेवटी तिची एक- पण मेहनत ही नाही, नाही, महत्वाची आहे. होती. बरोबर. आणि तिने आणि ती साऊंड केली म्हणून ती रेकॉर्डिस्ट पुढे ऑन आली. लोकेशन हा आपल्या स्टुडिओमध्ये लेडीज आहेत सिंग करतात सगळ्या गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. पण बरोबर. सगळ्यांना असं कळलं की एक लेडीज सुद्धा ऑन लोकेशन करतीये. हम्म. तर मी बऱ्याच म्हणजे आतापर्यंत प्रतिक्रिया ऐकल्या की अरे वा तुम्ही मग काही टेन्शन नाही. त्यामुळे मला ते असं नाही वाटत की मी माझं मेकअपचं कलाक्षेत्र मागत ठेवलं हम्म. आणि रेकॉर्डिस्ट लाईनला त्यामुळं असं मला कधी दुःखही वाटलं नाही काही नाही उलट छान आणि एक स्वाभिमान वाटतं की मी वेगळं काहीतरी करते नक्की नक्की. याच्यामध्ये. हे काय असतो एक पायंडा असतो नाही का पुरुषांनी हेच काम केलं पाहिजे हा. महिलांनी हेच केलं पाहिजे. आता कसं होतं कॉस्ट्युम मेकअप याच्यामध्ये महिलांनी काम ते पहिल्यापासून ते करावं आहेच. पण त्याच्यानंतर आता हल्ली आर्ट डिरेक्शन मध्ये हो तुम्हाला सांगतो DOP म्हणून डीओपी म्हणून काम करतात करतात. मग आता. त्यांची कमांड असते म्हणजे आपल्याला एक प्राऊड फील कारण बरंच. त्यांनी काय होतं म्हणजे बऱ्याच वेळा पुरुषांपेक्षा महिलांना एक प्रॉपर काम करण्याची सवय असते. नीटनेटकं सेटअप नीटनेटकं माझी मिसेस हो. नवनी तुम्हाला माहिती आहे. हो, बरोबर म्हणजे आहे. हो. माझ्यापेक्षा तिला स्टुडिओ नीट आवरायचा असतो. नाही ती नीट ठेवायचं. म्हणजे खूप छान ते मात्र सांभाळते. बरोबर. अख्खा सेटअप सांभाळते तुम्ही जरी नसेल तरी तुम्ही. हा ते म्हणजे माहिती. त्यांचा म्हणजे एक हात लागला की ते काम चांगलं होतं. एक म्हणजे तुम्हाला तो coordination अनुभव छान होतं. म्हणजे काय आत्ताच तर आपण एक फिल्म केली आहे इंटरनॅशनल फेस्टिवल. हो बरोबर बरोबर. त्यात पण बघितलं म्हणजे सगळ्यात पहिले ते असायचे की बाबा नाही मी करते सर हे असं पद्धतीने चालेल का तसं पद्धतीने. बरोबर म्हणजे मला तुझी कधी कमतरता जरी तू नसेल बाहेर हा, गेला असेल ते तरी तुझी कमतरता कधी जाणवली नाही, नाही. आहे तुम्ही ना. एवढं सगळं परिपूर्ण नाही केलं. ते असं शेवटी कसं बॉन्डिंग महत्वाचं आहे. नाही, बरोबर. Bonding काम महत्वाचं असतं तुम्ही कसं आपलं. करताय शेवटी तसंच तुमच्या पद्धतीने तुमची जोडी म्हणजे हिट आहेच म्हणायचं. हो आणि तुम्ही ते काम करत राहताय. आता घबाडकुंड येतोय म्हणजे आता देवदत्त नागे आहे फाईट सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये हो खूप आहे. बऱ्याच व्हीएफएक्स आहे त्याच्यामध्ये फायटिंग सिक्वेन्स म्हणजे याच्यामध्ये म्हणजे सिनेमा चांगलाच आहे. मला वाटतं खेडीशापूर जवळ याचं काहीतरी शूट झालंय. मोठा. आमचा मित्र आहे त्याचा योगेश इंगळे त्याचं हो. आर्ट डिरेक्शन योगेश कोळीनी त्याचं योगेश कोळी डीओपी म्हणून होता. त्यांनी काम केलंय. त्या पिक्चर मेकअप मला वाटतं अभिषेक म्हणून आहे अभिषेक त्यांनी पवार होता. अभिषेकनी काम केलं सुंदर चित्रपट झालेला आहे. सगळं त्याचं भयंकर. तर ह्या करताना म्हणजे त्यात सिंग साऊंड होता जास्त की त्या पाऊस होता बऱ्याच वेळा किंवा विजा होत्या किंवा इतर गोष्टी सेटअप गुहेचा तयार केला होता. मग ह्यात काही विशेष काळजी किंवा काही कसं त्यात काम नाही, केलं त्यात आम्हाला क्रिटिकल म्हणजे काय एकतर शशांक सरांना शशांक शेंडे पूर्ण उघडेच हा open. बरोबर. ओपन मला वाटतं टक्कल पण दाखवलेलं त्यांचं सगळं. परत देवदत्त नागे यांचा पण- पण कॉस्ट्युम उघडा. हो म्हणजे त्यांच्याला म्हणजे जरी पायलट घ्यायचा असेल सिंग तर सोडून द्या. सिंग आम्हाला कुठं करायला भेटला चान्स की आउटडोर वगैरे असेल तिथेच. बरोबर, कारण का काय व्हायचं इंडोरला आमचा सेटअप होता भले तो वाडा असो नाहीतर तो गुहा असो नाहीतर विहिरीच्या इंटरनल जे काय आतलं पूजा असो किंवा समथिंग गबाड जिथं भेटतं सोन्याची खाण तिथं असो. कारण का ते होते सगळे कॉम्पॅक्ट सेट. बरोबर. त्यामुळे तिथं कंपल्सरी एसी चालू ठेवायचं लागायचे कारण का नाही तर श्वास घ्यायला पण आम्हाला त्रास व्हायचा. अच्छा. मग त्या काळात मग ते माईक्स कोणाच्या तरी माईक्स वरती येणं किंवा कुठेतरी बूम वरतून लपून टाकून म्हणजे द्यायचा कपारी किंवा केलेल्या कोणाच्या तरी असायच्या. कपारी केल्या त्या त्यात कुठेतरी कपारीमध्ये. माईक लपून ठेवायचा. बरोबर आहे. अशा पद्धतीने करून तो पायलट केला. आणि जिथं आउटडोर आहे तिथं मग प्रॉपर सिंग टाईपच केलं की जेणेकरून जेवढं करता येईल तिथं आम्हाला सिंग करून द्यायची करता येईल तेवढं करून दिलं. किंवा आउटडोरला आम्हाला माहिती असतं की काही नसतो इश्यू. पण इनडोअरला त्या पद्धतीचं होतं सगळं एसी लावून ब्लोअर वगैरे लावून
बरोबर किंवा पाण्याचे धबधब्यासाठी ते पंखे वगैरे लावून वगैरे सगळ्या काही गोष्टी घडत होत्या त्या. आपलं अशा ते बऱ्याच गोष्टी म्हणजे सोन्याचं घोडेपासून ज्यावेळेस ते पाण्यामध्ये होतं त्यावेळेस पाणी म्हणजे लिटरली त्यांनी पाणी केलं होतं आणि मध्ये सगळं सोनं होतं. आता म्हणजे मला 3 असं फुटापर्यंत पाणी होतं पूर्ण actually. त्यात ह्याच्यामध्ये माहीत होतं. कुठे हम्म. तर लपवायचे वगैरे. कुठे लपवायचं आणि तिथं सगळं पाण्याचं आणि चान्स असा की त्या वरतून पाणी विहिरीतनं हा, पाणी पडतंय पडतंय. फ्लो होतोय. आता माईक तर सांभाळणं गरजेचं आहे आणि आपल्याला माईक आवाज तर पाहिजे, काय करायचं? मग मी शेवटी काय केलं सरांनी म्हटलं आपण ते पेटी ठेवली दागिन्यांची, त्या पेटीच्या आतमध्ये ठेवूया. तरी सुद्धा म्हणजे लिटरली वाटलं नव्हतं की एवढा छान होईल. पण त्याच्यामध्ये पण मग सोन्याच्या दागिन्यांमध्ये पिनअप करून लावून मग बसवलं आणि त्या पाण्यामध्ये अर्धी पेटी लिटरली बुडली होती. म्हटलं गेला आपला माईक संपला. आवाज आला पण माईक संपला. म्हणजे मी ते ऑन scene miss लोकेशन झालेले. आम्ही खूप एडिट म्हणजे पण मजा आली करायचो ना होती ते तिथे. करताना हा, आम्हाला हा. काम. ऑन लोकेशन एडिट करताना कसं आहे ते तिथल्या तिथं दिवसभराचे शूट झालेलं हा. की कळतं लगेच येतं. रात्री किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही प्लेबॅक करून ते आम्हाला ऐकवायचे वगैरे. हम्म, हम्म, हे हम्म. वाटायचं पण नाही की अरे डब करायला लागेल वगैरे अशा पद्धतीचे आमचं आम्हाला वाटायचं. पण ते शेवटी डब करणार हे आम्हालाही माहिती. हो, हो. कारण का तो फ्लो जो काय घुमणं, आवाज घुमणं, इकोस्टिक येणं वगैरे हम्म. या गोष्टी आणि एसीचा आवाज भले किती जरी असेल तरी 5.1 ला गेल्यानंतर डॉल्बीला गेल्यानंतर तो कळतो, जाणवतो. तुमचा स्क्रीन हा छोटा टीव्हीचा असतो, सिरियलचा माध्यमचा. तो आपण व्हॉल्यूम डोक्याला पाणी किती ठेवतो? 40, 50, 60 पर्यंत ठेवतो. तोच तुमचा 1000 डीबी पर्यंत किंवा 5.1 पर्यंत जातोय तो. त्यामुळे तो आवाज जाणार ते माहिती असतं. म्हणून तो डब करतात वगैरे व सगळ्या गोष्टी मान्य अच्छा, अच्छा. करतो आपण. जेवढा प्रयत्न करता येईल किंवा जेवढं कमी टाळता येईल तेवढं करायचं किंवा आपल्या पद्धतीने चांगलं करून देता येईल. आर्टिस्टला पण डबिंगला त्रास कमी होईल अशा पद्धतीने देतो आपण. आता साऊंड रेकॉर्डिंग किंवा रेकॉर्डिस्ट किंवा बाकीच्या इतर गोष्टी आहेत सगळ्यामध्ये. याच्यामध्ये तू म्हणजे पहिले कोण काम करायचं? तुम्ही जेव्हा तरुण नवीन सुरुवातीला आला होता त्या काळात आधी नावं कोणती कोणती होती की तुम्हाला नाही हाच याच्याकडनं पाहून आम्हाला एक प्रेरणा मिळाली की प्रेरणा स्रोत म्हणतो आपण एखादा, हां. असं कोण व्यक्ती पुण्यात जवळपासचे? तसे खूप कमी होते. जॉन अंकल होते म्हणजे हा, जे बरोबर. बालगंधर्वाला हो, वगैरे हो, असायचे. माहिती माहिती. नंतर कोल्हापूरहून निकम दादा यायचे. प्रकाश दादा हां, होते आपले. निकम दादा वगैरे यायचे. शरद चव्हाण वगैरे नंतर नंतर मी काही वर्ष मी जगदीश पाटील जे साऊंड रेकॉर्डिस्ट मुंबईचे जे आता हास्य जत्रा वगैरे करतात. अच्छा. त्यांच्याबरोबर पण मी सावरकर सिरियल म्हणजे जिथं राजदत्त स्वतः डायरेक्ट हो. करत होते. हम्म. त्यांचे जावई डीओपी पण होते मिलिंद सर म्हणून. तर त्यावेळेस पण आम्ही जगदीश सरांबरोबर मी काम केलं त्या पिरियडमध्ये जवळजवळ 4 ते 5 महिने. म्हणजे काम केलं म्हणजे मी ॲज ए स्मिताताईंचं टेक्निशियन म्हणून गेलो होतो आणि त्यावेळेस साऊंडला जगदीश दादा होते. त्यामुळे आमची चांगली ओळख झाली होती आणि ते माझे अजूनही चांगले मित्र आहेत. आम्ही मध्ये महिना 15 दिवसाला तरी एखाद्या मेसेजवरती बोलतच असतो आम्ही. त्यामुळे तो एक चांगला जगदीश पाटील म्हणलं की आम्हाला जरा एक अजून अच्छा. बरोबर तो चांगली गोष्ट आहे म्हणजे आमच्या. आणि तसंही पुण्यात असे रेकॉर्डिस्ट म्हणजे हार्डली 3-4च आहेत किंवा जेणेकरून खूप असं हे होईल. पण आता करणारे बरेच करतात. मी काही त्याची नावं घेऊ शकत नाही. पण होतात त्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये तुम्हालाही माहिती आहे सगळ्या. आणि ह्यांना बघूनच मी प्रेरित झाले. हे चांगले चांगले. हेच दुसरं आता बऱ्याच वेळा काय असतं फाईट सिक्वेन्स असतात. त्यावेळेस पण आता काही भाग डबिंग होतो. पण काही वेळेस त्याचं ऍक्च्युअल हे करायला लागतं. मग त्यावेळेस नुकसान होतं का? म्हणजे असं वाटतं की यार जसं पाण्यात साऊंड जाईल का माझा किंवा काहीतरी नाही फायटिंग मग आम्ही जास्त तुटफुट करून होईल का? प्रयत्न करतो की मग त्यावेळेस हो. एकतर सिंगचा काही संबंध नाहीये. हा, direct boom डायलॉग लावलेला वगैरे दिसतो. ऑपरेट करूनच करतो शक्यतो. बरोबर आहे. त्यातूनही काही असेल स्पेसिफिक डायलॉग सिक्वेन्स तर ते फाईट मास्टर कसे असतात किंवा ते काढून घेतात आधी. हो हो. पण फाईट जे मेजर सिक्वेन्स असतील त्या ठिकाणी किंवा जिथं पाडणारे किंवा लॉकिंग करणारे उचलणारे वगैरे त्यावेळेस आम्ही माईक काढून ठेवलेले काढून. असतात आणि बूमवरती आम्ही ते करत असतो. बरोबर. बूम ऑपरेटर कंटिन्यू त्याला हे असतो कंटेंट. अच्छा अच्छा अच्छा. मग एखादा कलाकृती झाल्यानंतर मग आपण जेव्हा ते थिएटरला पाहतो म्हणजे आता चित्र तर समोर दिसत असतं. म्हणजे मी आर्ट डिरेक्शन करतो, मीच लावलेली सेट, कलाकारांनी काम, पण साऊंड कितपत चांगला झाला त्याचा आनंद किंवा तो थिएटरमध्ये तुम्ही सिंग साऊंड असतो बाकी हे करता त्याला बीजीएम बॅकग्राऊंड म्युझिक देऊन त्याला फॉली देऊन तो एक सुंदर रिअलिस्टिक आवाज. जसा तुंबाड फिल्म केला होता सासवडला, ते पावसाचा कंटिन्यू त्याच्यामध्ये आवाज आहे बघा. बरोबर. त्यात पण आम्ही सारखं नेहमी पाऊस पाडणं, ते माईक जपणं, लाइटिंग सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. मग तो आनंद निराळाच असतो काहीतरी वेगळा. मग अशा वेळेस काय भावना असतात तुमच्या की थिएटरमध्ये जेव्हा आपण बसतो फॅमिली सोबत की यार एवढे कष्ट आम्ही तिथे केलेले आहेत, तर मग काम दिसणं किंवा अनुभवणं. अनुभव म्हणण्यापेक्षा तसं काय म्हणता येईल किंवा तुमची म्हणतात ना एक समोरचा माणूस सांगणं किंवा अरे चांगला वाटतो आवाज ऐकताना आम्हाला
हा म्हणजे पुढे तेच त्याला आम्हाला आहे. भले काही असो, भले आमचं नुकसान झालं असेल तरी चालेल, पण समोरच्यांनी समजा सांगितलं मला की चांगला झाला किंवा एखाद्या आर्टिस्टने नाव काढलं तरी आम्हाला असं वाटतं की नाही बाबा आम्हाला ती पावती भेटली. बरोबर आहे. हा आणि यातनं एक मी सांगू इच्छिते की ह्या गोष्टीचा जो अनुभव आहे, आपले पाऊस 1 पाऊस 2 ज्या हा, बदली एक मटार ज्या आहे ज्या मिळाल्या, तर त्याच्यामध्ये खरंच आम्ही खूप पावसामध्ये म्हणजे कपड्यांपेक्षा डबल रेनकोट घालून जे आम्ही काम केलं, तो आनंद गेला आणि त्याचा साऊंड जो आम्ही ऐकतो, कारण तो रिअलच लावलेला, त्याला बरोबर आहे. तिथे कुठं डबिंग नाही. त्यामुळे ते बारीक सारीक ज्या गोष्टी ते ऐकतो ते इतकं छान वाटतात ना. कारण की मूवीज मध्ये तर डब करतातच, पण जे आपल्या युट्यूब चॅनलला वगैरे असं बघतात लागतं, ते बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये छान वाटतं. खरंच आपण ह्या वेळेस आपण काय करत होतो आणि किती मेहनत केली हे आवाज येणं, म्हणजे लिटरली मोठे मोठे धबधबे, तिथं मी अक्षरशः जवळ नकळत कॅमेऱ्याला लपून मी माईक धरलेले. बरोबर आहे. खूप म्हणजे म्हणजे एक किस्सा होता एक याचाच पावसातलाच म्हणजे दगड साताऱ्यातलाच. घसरेल हे मला माहित नाही, फक्त मला साऊंड धरायचंय, मला माईक धरायचंय हेच डोक्यामध्ये. बाकीचे ओरडले त्यात कळलं की अरे हा मी ते एवढ्या टोकावरती. माझ्या डोक्यात काय आपलं. चाललं होतं ते काय म्हणते जळू जळू. म्हणजे आम्ही बदली नावाची एक वेब सिरीज करत होतो एक वेगळाच साताऱ्यामध्ये. किस्सा तो झाला एक वेगळाच आमचा. किस्सा होता ते आमचा आदिवासीचा. कॅमेरा होता वीर धवल पाटील तिकडे. वीर, हा, बरोबर वीरू वगैरे आम्ही त्यांनी मला एकत्रच जळूचे होतो. बरेच किस्से सांगितले. हा, सगळ्यात पहिल्यांदा मला ओपनिंग झालं होतं. माझ्या Opening रेकॉर्डिंग करायला मी सरांपासून झालं झाडाच्या होतं. असा खाली बसलो मग होतो. रेनकोट फुल होता, हेडफोन त्या हेडफोनमुळे रेनसूट काढला होता, त्या डोक्यात तो कधी गेला जाऊन कधी बसलं? गेला माहित नाही. कळलंच नाही. नंतर बघितलं तर असा अक्षरशः असा हात रुमाल भरून झाला होता, भरून हो. लिटरली अक्षरशः एवढा मला तो रक्त. त्रास झाला होता की जळूचा. मला काय होईल ह्याच कल्पनेने जास्त ते हे झाले होते. पण सगळ्या युनिट फक्त मला त्या जळूनी सोडलं होतं, बाकी सगळ्यांना जळू लागलं. म्हणजे ती का आनंद पण छान होता होता, त्यात आनंद काम होता. करण्याचा. काहीतरी वेगळं गोष्ट आणि आहे. म्हणजे मुलं ते इतकी critical करून cooperative दाखवत होती होतो ती ना, पण. आम्हाला खूप पण छान इच्छा होती ते. कोऑपरेटिव्ह मुलं चिखलात खेळत होते, त्याच्यात सुद्धा आम्ही त्या मुलांना माईक लावलेले होते, कारण की हम्म. आम्हाला रिअल पाहिजे होतं. बरोबर. चिखलात चालणं वगैरे, म्हणजे असे छान किस्से इतके सुंदर आहेत ना, की छोट्या छोट्या सुद्धा आम्हाला खूप आनंद मिळतो. आणि काम करायला जिथं क्रिटिकल असेल तिथं काम करायला जास्त चॅलेंजिंग चॅलेंज पाहिजे असतं. आणि साऊंडच्या बाबतीत तर खूप चॅलेंज असतंच आहे, कारण की आर्टिस्ट सांभाळणं, बाकीचं वातावरण सांभाळणं, या गोष्टी चॅलेंजच्या असतातच. पण बऱ्याच वेळा असं असतं का की साऊंडच्या काहीतरी गडबडीमुळं रिटेक झाला किंवा साऊंड पडतो माईक लागलेला, तर एखादा आर्टिस्ट नाही काही काही चिडतात. चिडतो. हो. मग त्यावेळेस तुम्ही ते हँडल करावं लागतं त्याला हा, की- हँडल तर करावंच लागतं. बघा आता प्रत्येक आर्टिस्टचं कसं असतं किंवा तो कम्फर्टेबल जेवढा होईल तेवढं आम्हाला पण चांगलं असतं. बरोबर. पण जो 95% म्हणतो, 95 आर्टिस्ट हे आमचे मित्र असतात बऱ्यापैकी. कारण का त्यांनाही माहिती असतं की हा रेकॉर्डिस्ट आहे, बरोबर आहे. हम्म. याला सगळ्या आतल्या गोष्टी माहिती असतात. कारण का माईक लावलेला असतो. पण शक्यतो आम्ही आमचं रेकॉर्डिस्ट म्हणून मी आज पण टेक्निक अशी ठेवली की टेकलाच फक्त आम्ही हेडफोन चालू लावत करतो. असतो. बरोबर आहे. त्यांचा ट्रॅक चालू असतो, आम्ही इतर वेळेस ऑफ करतो. त्यामुळे त्यांनाही माहिती असतं की हा योगेश. आणि कधी कधी उद्या स्वतः आर्टिस्ट सांगतात की जरा हेडफोन लावा सर, ते मला बोलायचंय. मग ते तिकडून बोलणार, हो. मी हेडफोन अशी पण लावणार. आमची गंमत हा का? होते. म्हणजे आमचं असं बोलणं चालू असतं लिटरली किंवा आर्टिस्टची, म्हणजे बघा तो काय करतोय, बघा मला सांगा असं तसं. म्हणजे एवढं आमचं हे बरोबर. नजरेने होत असतात त्या गोष्टी. शक्यतो आपल्याकडनं कधी त्रास होणार नाही होणार याची नाही, आम्ही आम्ही अशा दक्षता पद्धतीने घेतो. बघतो. नक्की नक्की पण काय काय होतात काय गोष्टी काय काय आर्टिस्टला, आणि कधी कधी आम्हाला त्या गोष्टी पण सांभाळाव्या लागतात की अरे पिक्चरला तुम्हाला कंपल्सरी तो माईक नाही दिसला पाहिजे, तुमचा तो बॉक्स. बऱ्याच वेळा हे ऐतिहासिक सिनेमे, पिरियडिकल फिल्म असतात सगळे, हा, किंवा historical ला तुमचे तो जास्त तो संत बळ problem असतील, येतो. त्या सिनेमात जास्त काळजी घ्या. जास्त जास्त घ्यावं घ्यावं लागतं. याला पण बरोबर. तुम्हाला काळजी घ्यावी लागते. हम्म. तुमचा आत्ता जरी तो बॉक्स दिसला तरी तरी. असं काही टेंगुळ आल्यागत मागून वाटतं. त्यामुळं कंपल्सरी तो माईक लपवायचा, ती रिहर्सल बघायची, आणि आर्टिस्टची मुवमेंट बघायची. तो कसं फिरणार असेल तर माईक मुलं काढून टाकायचा आर्टिस्ट किंवा चिडचिड पण पोझिशन. होतात ना, बरोबर आहे. कंटिन्यू घाम येतो वगैरे सगळ्या गोष्टी. बऱ्याच जाहिरातीमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे की अशी वेगळी जाहिरात की असं काही आहे का? की आता बऱ्याच जाहिराती आपण केलेल्या आहेत, हा, म्हणजे मगरपट्टा सिटी असेल, सारा सिटी खूप खूप असेल. खूप खूप मी आता जाहिरातीचं म्हणजे एक युट्यूब साठी चॅनल आहे जे गाड्यांवरती करतात, पॉवर ट्रिप म्हणून कंपनी त्यांचं. अच्छा, हा. मी पार चेन्नई, हैदराबाद, बँगलोर, म्हैसूर, उटी वगैरे सगळीकडे जाऊन येतो, करतो. तिथेही असं सिंग साऊंडच करून देतो. म्हणजे त्यात वेगवेगळ्या गाड्या असतात, भले मर्सिडीज असो, MG कंपनीची गाडी असो, नाही तर समथिंग कुठलीही गाडी असो, ते गाड्यांचेच करतात. म्हणजे भले एकदम हिमालयाचा डोंगर असो, नाही तर खाली कन्याकुमारीचा तो पाण्यात समुद्रात असो, त्या पद्धतीने पण शूट करायला आम्हाला मजा येते. ती बरोबर. पण एवढ्या मोठ्या कंपन्या आपल्यावर विश्वास ठेवतात ते. तो आनंद वेगळा तोही आनंद छान विश्वासाचा वाटतो. पार्ट ते आहे. आमच्याशिवाय
कुणालाच रेकॉर्डिंग करू देत नाही. म्हणजे जिथं कुणाला परमिशन नसते अशा ठिकाणी आम्ही गेलो. बँगलोरला पण ते बँगलोरलाच होतं ना, बँगलोरला. तिथे डिझायनर शिवाय कोणाला अलाउड नाही, फक्त आम्ही 2 जण. का तर तिथले साऊंड आम्हाला घ्यायचे होते. ते स्टार्ट करून नवीन ती लॉन्च होणार होती गाडी आणि बघितलं तर आम्हाला आयडी दिलं तर आमचे मोबाईल वगैरे काही आमच्याकडे नव्हते आणि त्यांनी ते कुठलं मटेरियल होतं माहीत नाही मला, पण त्या मटेरियलमधनं अक्षरशः एक रिअली अशी वाटेल असं मॉडेल तयार केलं होतं. ते मॉडेल एका बाजूला आणि रिअल गाडी. आता आम्ही सांगितलं, पण ते आम्ही जे सांगाल ते करत होतो. त्यावेळेस मला इतकं असं वाटलं, की बाबा एवढी मोठी असून सुद्धा आपल्या एका साऊंडसाठी आपल्याला करतात. कारण त्यांना ती गरज वाटत होती. ती डुप्लिकेट गाडी होती. डुप्लिकेट आम्हाला गाडी ती आणि original ते गाडीचंच ते इफेक्ट द्यायचं होतं. इफेक्ट द्यायचं त्यामुळे ते होतं. तुम्ही त्यांना असंच वाटलं करा सर. असं म्हणजे तो माणूस किती मोठा असेल तरी तो आमच्यासाठी करायचा. करत होता कारण तो. का त्यांनाही म्हणजे माहिती की बाबा आम्हाला ते आता उद्या पण खोटं दाखवायचं दिसतं आहे. का? खोटं एवढे वाटतं. छान आनंदी झाले ना, आम्ही तेवढ्या याच्याने जो आमच्यावरती विश्वास जेवढ्या याच्याने ठेवतात त्याच पद्धतीने आम्ही 100% देतो. आम्ही पूर्णपणे की किती आम्हाला छान देतात. हा आमचा एक फक्त दोघांचा हे असतं की बाबा नाही केलंच पाहिजे आपल्याला. ही आपली जबाबदारी. भले ते पायलट असो नाही तर सिंक असो. आपला साऊंड हा चांगला गेलाच पाहिजे. आपल्या कंपनीचं हे चांगलंच नाव निघलं पाहिजे. हा आमच्या दोघांचा कायम दृष्टिकोन राहतो. नक्की नक्की. खूप धन्यवाद तुम्ही आज या कार्यक्रमात आलात आणि योगेश दादा आणि शशिकला ताई यांनी खूप जोडी म्हणजे तुझी माझी म्हणजे ती जोडी कामाच्या बाबतीत परफेक्ट किती आहे आपल्याला कळालं. लोक काय म्हणतात, काय म्हणले होते किंवा त्या लोकांना एक ही चपराक आहे असं मी म्हणतो. आणि खूप सुंदर तुमचा प्रवास आहे. अशा तुम्हाला पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा. तुमच्या हातून चांगलं काम घडो आणि आमच्या कलाभ्रमंती टीम कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.